फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय अनदर व्लॉग. आजचा हा व्लॉग असणार आहे रक्षाबंधनचा. आय नो, आय एम रिअली सॉरी, खूप लेट मी हा व्लॉग टाकते, पण त्याच्या मागचं रिझन हेच होतं की दादाची एंगेजमेंट होती आणि त्यामध्ये मी खूप जास्त बिझी होती आणि एंगेजमेंट झाल्यावर एंगेजमेंटचेच व्लॉग टाकणं 10-15 दिवस लागले. तुम्ही ते नाही बघितले तर पटकन जाऊन बघा. आणि आता हा असणार आहे रक्षाबंधनचा व्लॉग, एकदम मस्त. शेवटपर्यंत हा व्लॉग बघा, खूप एन्जॉय करशाल. चला आता माझ्या भावांना राखी बांधूया आणि त्यांना लुटूया सुद्धा. आता सेलिब्रेट करतोय आम्ही रक्षाबंधन. तर सर्वात पहिले छोटे बहीण भाऊला रक्षाबंधन सेलिब्रेट करताय. हा कोण आहे आरू? छोटे ते बहीण भाऊ उद्याला मोठा छोटे छोटे नाना भाऊ. अरे तिला आर्विका, तू कसं काय बांधली मामाला? तू का बरं बांधली मामाला सांग राखी? बरं. आज रक्षाबंधनाची मावशी राखी बांधते. माऊ इथं नाही म्हणून ना. कोणती माऊ ग? श्री. आत्या, मी तुझी राखी बांधतीये. एक वेळ तुला एक वेळेस इकडून, एक वेळेस इकडून. हा, इकडून. जमलं जमलं. फक्त वाळती उलट तिकडं हो ना. तेवढं माझं सरळ थांबा. रक्षाबंधनच्या दिवशीच आरूचा सुद्धा बर्थडे होता, तर तो व्लॉग नंतर येणार आहे, कारण की त्या व्लॉगमध्ये असणार आहे बर्थडे गिफ्टची शॉपिंग आणि आरूचा बर्थडे. तर स्टे ट्यून राहा. काल आरूचा बर्थडेच पूर्ण टाइम गेला आणि ना आशिष दादाला, दत्तक दादाला राखी बांधणंच नाही झाली. रक्षाबंधनचं सेकंड डे. आता आम्ही राखी बांधणार आहोत. तर सर्वात पहिले आपण चाललो आहे मामाच्या घरी. दादूला पण राखी बांधायची आहे आणि मम्मी माझ्या मामाला राखी बांधणार आहे. तर आम्ही पोहोचले मामाच्या घरी. तुम्हाला बॅकग्राऊंड बघून कळालंच असेल.
तर हे असं एकदम सुंदर बॅकग्राऊंड. तर बघू दादू काय करतोय. वाट बघत होता मी, काय माहिती पत्ता नाही कोणाचाच. हो ना, कोणीच नाही समोर. 10 घंट्यापासून चालू होतं फोन फोन फोन. हे मम्मी कलर किती छान आहे बाई. येडे. ती म्हणते ग्रेस घेऊ आपण गॅस. छान वाटतं, फ्रेश वाटतोय ना. स्माइल कर. तुझं दात पडलं. अजून एक घालतो पण आहे. तुझं पडलं का? इकडं दादू अजून छोटा आहे आणि तो अजून छोटा आहे, थोडा वर्षाने. 6 7 झाला. तू 7 वर्षाची झाली म्हणून पडला तुझा. मी जापानीज शिकले. हो, काहीतरी बोलून दाखव. नाव ना का म्हणजे तुझं नाव विचार. माझं नाव अश्विनी आहे. हे कसं म्हणू मी जपान मध्ये? जपानमध्ये का? हा, जॅपनीज मध्ये कसं म्हणू? माझं नाव अश्विनी आहे. मी बुक आणली असती पाहिजे. ये फंस गया. तुमच्या शाळेत कोणती भाषा आहे? हिंदी. हिंदी. तू बोलून दाखव काहीतरी हिंदी मध्ये. तुझं नाव सांग हिंदी मध्ये. मेरा नाम स्पर्श है. पर्स. मेरा नाम स्पर्श है. मेरा नाम पर्स है. म्हण. हाँ. मेरा पर्स नाम. A few moments later. सानूसाठी मी ना एक सरप्राईज आणले. काय? मी आत्ताच नाही सांगणार. सानूसाठी एक मस्त गिफ्ट आणलंय मी सानूसाठी. कारण की ना सानूचा रिसेंटली बर्थडे झाला पण मला येता नाही आलं. तर मग आपण तिला आता गिफ्ट देऊया. ओके, काय दाखवू? गिफ्ट. काय दाखवू गिफ्ट? गिफ्ट दाखव ना. हे काय? गेम आहेत दोन्ही पण. कोणते गेम? हे बघ, आपण खोलू त्याला. थांब. काय माहिती तुला? हे बबल गम आहे. जे की आपण याच्यात काही पण सॉरी काही पण नाही, ते लिक्विड टाकायचं आणि त्याच्यात बबल फोडायचं. लिक्विड कुठे टाकायचं? कसं वाटलं तुला गिफ्ट? खूप 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 भारी. बस बस बस. हा, पुन्हा कर, पुन्हा कर. बंद कर ते. हा, पुन्हा कर. ते ना याच्यामध्ये बॉल आहे आणि हे क्लिक केलं ना तिकडं हो दूर बाजूला आणि कॅच करायचं ते. चला खेळू. व्हॉट हॅपन? ते पाहिजे त्याला. हे खूपच रडू लागला, त्याला चॉकलेट द्या. हे धर तुला चॉकलेट. हे धर चॉकलेट. हे काय? हे घे तुला चॉकलेट. हे घे कोमलूला. थँक्यू. हे घे तुला. आता नका रडू. हे मला.
बापरे भाऊ स्ट्रॉंग काय माझ्यासाठी की आणि आता अनबॉक्सिंग करतोय. किती युनिक गिफ्ट आहे बघा. मला खूप आवडलं. किती युनिक आहे यार. थँक्यू सारा. बापरे मॅचिंग ड्रेस मॅचिंग झालं. काय छान आहे. कसा वाटतोय ब्लॉग? ओके आता आम्ही आलो आहे आशिष दादाकडे. हा हॅलो हॅपी रक्षाबंधन. काय नाही तू छानच दिसती ऑलवेज. आता आम्ही घरी पोहोचलो. हे 11:15 वाजले आणि खूप पाऊस येत होता म्हणून आम्ही गाडी आशिष दादाच्या घरीच लावली आणि आम्ही पै आलो छत्री घेऊन. तर खूप फजिती झाली ब्लॉग करता नाही आला. पण आय होप तुम्हाला आजचा हा ब्लॉग आवडला असेल. लेंदी होता पण स्वीट होता. तर प्लीज तुम्ही लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.